नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाचं लोणचं बनवणार आहोत। गूळ आणि साखर मिक्स असं हे लोणचं बनवणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो असे मीडियम किंवा थोडे मोठ्या आकाराचे लिंब घेतले आहे। ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे कोरडे करून घ्यायचे आहेत। सुती कपड्यावर ठेवून तुम्ही हे कोरडे करून घेऊ शकता। तर आता आपण हे चिरून घेणार आहोत। थोडी वेगळी पद्धत आहे बघा ही, आणि अगदी सोपी आहे, म्हणजे फार काय अवघड नाही आहे। आता या एका लिंबाच्या आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्यात अशा पद्धतीने, आणि यामधलं बी काढून घ्यायचं आहे। कारण हे बी जर लोणच्यामध्ये असलं ना तर लोणचं थोडंसं कडसर लागू शकते, त्यामुळे बी यामधलं काढून घ्यायचं। अगदी झटपट तयार होतं हे लोणचं, आणि वर्ष 2 वर्ष टिकतं सुद्धा। खायला तेवढंच मस्त लागते, म्हणजे तुम्ही उपवासालाच नाही कधी पण खाऊ शकता असं हे लोणचं होतं। तर आता अशा पद्धतीने मी ह्या फोडी कट करून घेते। हे सर्व लिंबू कापून घेते आणि नंतर मग आपण पुढची कृती बघू। आता आपण संपूर्ण लिंबाच्या फोडी कट करून घेतल्या आहेत। ह्या फोडी आपण अशा एखाद्या डब्यामध्ये किंवा तुम्ही प्लेटमध्ये टाकू शकता, डब्बा नसेल तर अशा भरून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि इकडे मी कढई घेतली आहे, तुम्ही कुकरमध्ये या फोडी शिजवून घेऊ शकता। आता माझ्याकडे बघा छोटा कुकर आहे, त्यामुळे मी अशा मोठ्या कढईमध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये असं स्टँड ठेवलं, त्यावरती असा हा डब्बा ठेवायचा आहे, आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक ह्या फोडी नरम होईपर्यंत किंवा 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण हे गॅसवर कढई ठेवून ह्या लिंबाच्या फोडी त्यामध्ये टाकून शिजवून घेत आहोत। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं किंवा ह्या फोडी नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं। आता 5 ते 7 मिनिटं झाली आहेत, आपण बघूयात। आता छान असे लिंब नरम झाले असतील बघा। मी मध्ये सुद्धा एकदा फिरवून बघितलं होतं। तर अशा पद्धतीने हे चेक करायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सहज हे तुटत आहेत। हाताने सुद्धा दाखवते मी तुम्हाला। बघा याची साल अशी नरम झाली की आपण हे खाली काढून घेणार आहोत। आणि आता आपण एक अशीच स्टीलची कढई किंवा भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये यामधल्या थोड्याशा फोडी टाकायच्या आहेत। म्हणजे ह्या ज्या शिजवून घेतलेल्या लिंबाच्या फोडी आहेत त्या अगदी थोड्या टाकायच्या, फार टाकू नका। आणि यामध्ये टाकायची आहे साखर। गॅस एकदम मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। थोडासा गूळ देखील टाकते मी, कारण आपण गूळ आणि साखर असं लोणचं बनवत आहोत, मिक्स लोणचं, त्यामुळे गूळ सुद्धा टाकायचा, म्हणजे गूळ पण यामध्ये मिक्स होईल, म्हणजे चांगला असा वितळेल। आता याचा पाक होऊ द्यायचा आहे आणि छान हे शिजवून घ्यायचं। मध्ये मध्ये असं हलवायचं सुद्धा, कारण हे तळाला चिकटलं नाही पाहिजे। आणि इथे आपण लिंब जे घेतले आहेत ते पातळ सालीचे घेतल्यामुळे पटकन शिजतात, फार वेळ लागत नाही त्याला शिजायला। आता हे याचा पाक होईपर्यंत आपल्याला वितळवून घ्यायचं, साखर आणि गूळ, पाणी न टाकता, म्हणजे पाण्याचा अजिबात यामध्ये अंश राहिला नाही पाहिजे।
अशा पद्धतीने हे शिजवून घ्यायचं. एक 3-4 मिनटं जरी लागतील आपल्याला याचा पाक बनवायला. आणि इथे मी अर्धा किलो लिंब घेतले आहे. तर अर्धा किलो तुम्ही गूळ आणि साखर घ्यायचं, म्हणजे पाव किलो साखर आणि पाव किलो गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर थोडंसं शिल्लक घ्या, म्हणजे थोडासा जास्त घ्या गूळ आणि साखर. किंवा कमी गोड आवडत असेल तर पाव किलोला थोडं थोडं कमी घ्यायचं, म्हणजे छान असं हे चटपटीत लोणचं तयार होतं. तर आता हे छान याचा पाक तयार झाला आहे बघा. अशा तुम्ही इथे पाहू शकता घट्टसर असा पाक तयार झाला की आता ह्या ज्या राहिलेल्या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपण यामध्ये टाकून घेऊ आता, कारण याला फार शिजवायचं नाही आता आपल्याला, म्हणून ह्या थोड्याशा आपण काढून ठेवल्या होत्या. मिक्स करून घ्यायचं यामध्ये. आता इथे तुम्ही पाहू शकता थोडासा पातळ झालाय हा पाक, म्हणजे ह्या ज्या फोडी टाकल्या यामध्ये जे पाणी होतं बघा, पाण्याचा अंश होता तो आता यामध्ये उतरला आहे आणि थोडासा हा पाक पातळ झालाय. तर ह्याला आपल्याला शिजवायचं आहे एक 3-4 मिनटं. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊ. शिजल्याच्या नंतरही तुम्ही टाकू शकता, किंवा ह्या बाकीच्या राहिलेल्या फोडी टाकल्याच्या नंतरही हा जे मसाले टाकणार आहोत आपण ते टाकू शकता. तर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जिरेपूड असेल तुमच्याकडे तर जिरेपूड नक्की टाका, त्याने खूप छान चटपटीत असं हे लागतं लोणचं. आता चवीनुसार मीठ टाकलं, मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि मध्यम आचेवर याला आपल्याला आता थोडासा हा पाक घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान असं हे लोणचं तयार होतं. आता इथे आपण या फोडी टाकल्याच्या नंतर गॅस थोडासा फुल करून घ्यायचा, म्हणजे पाक लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. आता आपण 3 ते 4 मिनटं हे शिजवून घेतलं आहे बघा फोडी टाकल्याच्या नंतर. आता इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा पाक आहे तो घट्ट झालाय आणि याला तार सुटायला लागली आहे. इथे आपल्याला गॅस बंद करायचा, कारण ह्यापेक्षा जास्त घट्ट शिजवला आपण, म्हणजे हा पाक जर जास्त घट्ट केला तर हे अजून घट्ट होईल, म्हणजे अगदी घट्टसर पाक तयार होईल. तर आपल्याला तसं न करता थोडासा असा पातळसरच ठेवायचा आहे, म्हणजे एक तार यायला लागला की गॅस बंद करायचा आणि अगदी थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हे बरणीमध्ये भरून ठेवता येईल. काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवा शक्यतोवर. तर असं हे आपलं चटपटीत उपवासाचं लोणचं तयार झालं आहे. इथे गॅस बंद करते आता आणि हे गार झाल्याच्या नंतर मी बरणीमध्ये भरून ठेवते. तर खूप छान लागते खायला, झटपट होते. नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कसं झालं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशा छानशा झटपट रेसिपीसह. कलर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा कलर आलेला आहे याला. आणि हे जसं आता थंड होत जातं ना तसं घट्ट होतं आणि खूप छान दिसतं सुद्धा आणि खायला लागतं सुद्धा. तर नक्की अशा माझ्या पद्धतीने लिंबाचं लोणचं करून बघा. उपवासाला कधीही तुम्ही खाऊ शकता.